माझे नाव रश्मी आहे. माझे वय 22 वर्षे आहे. माझ्या वैवाहिक जीवनाला जवळपास 4 वर्षे झाली होती. मी माझ्या सासरी खूप आनंदी होते. माझे सासर खूप मोठे नव्हते. सासरी फक्त माझे पती आणि माझे सासरेच होते. माझ्या सासूचे माझ्या लग्नाच्या 6 महिने आधीच निधन झाले होते. माझे पती त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यामुळे माझ्या सासूच्या मृत्यूनंतर घर अगदी सुनेसुने झाले होते, कारण माझे पती आणि सासरे कामावर गेल्यानंतर घर रिकामेच राहायचे आणि ते कामावरून परत आल्यावर त्यांना घर खायला उठायचे. त्यामुळे माझ्या सास्यांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजेच सुनीलच्या लग्नाचा विचार केला. एक दिवसा माझ्या वडिलांच्या मित्राने माझ्यासाठी हे स्थळ सुचवले. वडील मुलाबद्दल ऐकून खूप खुश झाले आणि त्यांनी आपल्या मित्राला सांगितले की ते लवकरच घरी बोलून हा संबंध पुढे नेण्याबद्दल कळवतील. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व जण दुपारचे जेवण जेवत असताना वडिलांनी या संबंधाबद्दल माझ्या आईला सांगितले आणि माझ्याकडे हसून पाहू लागले. माझे आईवडील या संबंधामुळे खूप खुश होते की सासर मोठे नसेल तर जास्त त्रासही होणार नाही आणि मी अनेक अडचणींपासून वाचेन, असा विचार करून ते आनंदी झाले. वडिलांनी माझे स्थळ ठरवून टाकले आणि अवघ्या एका आठवड्यात माझे लग्न सुनीलशी अत्यंत साधेपणाने झाले, कारण माझ्या सास्यांनी माझ्या वडिलांशी लग्न ठरवतानाच सांगून घेतले होते की त्यांना कोणत्याही प्रकारचे दहेज, हुंडा नको आहे आणि लग्न साधेपणाने व्हावे, कारण ते लग्नातील उधळपट्टीच्या विरोधावेत होते. हे खरे होते की ते दोघेही खूप चांगले होते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या सास्यांना स्वयंपाक करण्याची खूप आवड होती. पती आणि सासरे कामावर गेल्यावर मी घरी एकटीच राहायचे, त्यामुळे माझा एकटेपणा दूर करण्यासाठी मी निरनिराळे पदार्थ बनवणे, पुस्तके वाचणे आणि घराच्या सजावटीमध्ये रममाण होत असे. या गोष्टीमुळे माझे पती आणि सासरे खूप खुश व्हायचे. सुट्टीच्या दिवशी माझे सासरे स्वतःच स्वयंपाक करत असता आणि कधीकधी माझ्या स्वयंपाकात मदतही करत असत. ते म्हणायचे की, तू तर संपूर्ण आठवडाभर स्वयंपाक करतेस, आज तुझी स्वयंपाक करण्याची सुट्टी आहे. मी माझ्या सास्यांच्या या बोलण्याने खूप आनंदी होत असे, कारण ते माझी एवढी काळजी घेत होते. जर कोणी हे ऐकले किंवा पाहिले तर त्याला माझ्या नशिबाचा हेवा वाटू लागला असता आणि कदाचित मी स्वतःलाही नशीबवान समजत असे. अशा प्रकारे थोडा काळ निघून गेला आणि माझ्या पतीपोटी एका नवीन व्यवसायाची सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागत असे. माझे सासरे खूप चांगले होते, त्यामुळे मला कधीच कोणतीही अडचण आली नाही. मी आनंदाने माझ्या पतीला जाण्याची परवानगी देऊन टाकत असे. हे सर्व असे चालू राहिले आणि काही महिन्यांनंतर माझे सासरे सेवानिवृत्त झाले. आता ते दिवसभर घरीच राहत असता आणि बऱ्याचदा स्वयंपाकही तेच बनवून देत असत. परंतु एकदा जेव्हा माझे पती शहरात गेले होते, तेव्हा माझ्याकडेही करण्यासाठी कोणतेही काम नव्हते. मी सास्यांना म्हणाले की मी स्वयंपाक करून घेते, पण माझ्या सास्यांनी नकार दिला आणि म्हणाले की स्वयंपाक तर मीच बनवीन. मी शांत बसले कारण ते एवढ्या प्रेमाने सांगत होते. सास्यांनीच स्वयंपाक बनवला आणि मी जेवून झोपायला गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला पडल्यापडल्याच गाढ झोप लागली. मी या गोष्टीवर विशेष विचार केला नाही. जेव्हा मी सकाळी उठले, तेव्हा माझ्या कपड्यांवर घाण लागलेली होती. मी याबद्दल कोणाशीही बोलले नाही आणि माझी अशी कोणतीही विचारसरणीही नव्हती, पण मी या गोष्टीमुळे अस्वस्थ राहू लागले की असे का होते. जेव्हा केव्हा मी स्वयंपाक बनवते, तेव्हा मी निवांत जेवते आणि मला इतक्या लवकर कधीच झोप येत नाही. ती माझ्या बालपणीच्या सवयींपैकी एक आहे. मला नेहमी झोपण्यापूर्वी थोडा वेळ गेल्यावरच झोप येते. पण ज्या दिवशी मला अचानक झोप आली, त्या दिवशी सास्यांनी स्वयंपाक बनवला होता.
अडचण ही होती की याबद्दल मी कोणाशीही बोलू शकत नव्हते, कारण जर पतीला सांगितले तर कोणतीही व्यक्ती आपल्या वडिलांबद्दल वाईट ऐकून घेऊ शकत नाही. उलट ते मलाच दोष देणार, कारण घरात दुसरे कोणीही नव्हते. मी माझ्या आईवडिलांनाही या गोष्टीबद्दल सांगून त्यांना टेन्शन देऊ इच्छित नव्हते. मी अस्वस्थ राहू लागले आणि सास्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करू लागले, कारण ते दिवसभर घरीच राहत असत. पती घरी नव्हते, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलावेच लागत होते आणि त्यांना प्रत्येक वेळी मला स्वतःच्या आसपास ठेवायचे होते. आधी हे सर्व अजीब, विचित्र वाटत नव्हते, पण आता मला हे सगळे खूप विचित्र वाटू लागले होते. त्यामुळे मी प्रयत्न करू लागले की त्यांच्यासमोर जाऊ नये आणि बहाणे करून वारंवार बाजारात निघून जागत असे, पण शेवटी परत घरीच यावे लागत होते. एकाच घरात राहत असताना त्यांच्यापासून पूर्णपणे लांब राहणे शक्य नव्हते. नंतर एका दिवशी तर कहरच झाला. माझ्या सास्यांनी माझ्या पतीला जबरदस्तीने दुसऱ्या शहरात पाठवून दिले, असे सांगून की जा आणि काम शोधून आणा. पतीने नकार दिला की तिथे कोणतेही काम नाही, माझे जाणे निरर्थक आहे. पण माझ्या सास्यांनी त्यांना दम भरला आणि म्हटले, तुम्हाला काय माहीत काम कसे शोधायचे? काम वारंवार पाहिल्याने आणि ऑफिसच्या फेया मारल्यानेच मिळते. नाईलाजाने माझे पती दुसऱ्या शहरात निघून गेले. त्यांच्या जाताच माझ्या सास्यांच्या चेहऱ्यावर अशी चमक दिसली, जणू त्यांची मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाली असावी. मीही त्यांना म्हटले की मला माझ्या माहेरी जायचे आहे, पण माझ्या सास्यांनी नकार दिला आणि म्हटले, माझा मुलगाही आत्ता इथे नाही. तूही निघून गेलीस तर मी एकटा घरात काय करू? इथेच थांबून राहा जोपर्यंत तो परत येत नाही. त्यानंतर निघून जा. मी लाचार झाले. मी त्यांना काही बोलूही शकत नव्हते, पण माझ्या मनात जी शंका बसली होती ती संपणारी नव्हती. त्याच दिवशी पुन्हा माझ्या सास्यांनी स्वयंपाक बनवला. मी त्यांना म्हटले की माझी जेवण्याची इच्छा नाही, पण त्यांनी हट्ट करून मला थोडेफार खाऊच घातले. त्यानंतर जेवणाच्या लगेच नंतर मला गाढ झोप आली आणि बिछाण्यावर पडल्याबरोबर मी झोपी गेले. सकाळी उठून पाहिले तर माझ्या बिछाण्यावर आणि कपड्यांवर घाण लागलेली होती. मला राग येणे स्वाभाविक होते आणि मी ठरवून घेतले की आता मी माझ्या पतीला सांगूनच राहणार. म्हणूनच मी माझे कपडे काढून वॉशरूममध्येच ठेवून दिले आणि ठरवले की आता हे कपडे पुराव्या म्हणून माझ्या पतीला दाखवीन. जेव्हा माझे पती आले तेव्हा मी संधीची वाट पाहू लागले की त्यांना सत्य सांगावे, पण मला संधीच मिळत नव्हती, कारण माझे सासरे प्रत्येक क्षणी आमच्या सोबतच राहत होते. रात्री जेव्हा माझे पती खोलीत आले तेव्हा मी त्यांना खुणांनी गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मलाच दम भरला आणि म्हटले, तू चुकीचा विचार करू नकोस. ते तुला स्वतःच्या मुलीसारखा प्रेम करतात आणि तू त्यांच्यावर संशय घेत आहेस. मी त्यांना विश्वास पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते माझे ऐकायला तयारच नव्हते. शेवटी मी कपडे आणून त्यांना दाखवले आणि म्हटले, हा माझ्या बोलण्याचा पुरावा आहे. पण ते आपल्या वडिलांविरुद्ध काहीही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, मला तर असे वाटते की तू माझ्या वडिलांवर खोटा आरोप करून तुझा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. माझे वडील रात्री लवकर झोपतात. त्यांना काय माहीत की घरात नंतर काय होते आणि काय नाही. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागले की अखेर माझ्याशी हे काय होत आहे. आमच्या दोघांमध्ये खूप भांडण झाले आणि त्यानंतर मी माझ्या माहेरी निघून गेले. 1 महिना निघून गेला. त्यांनी परत येऊन माझी कोणतीही विचारपूस केली नाही. आता तर घरातील सर्व लोक मला प्रश्न विचारू लागले की आधी तर तू कधीच इतके दिवस माहेरीत राहत नव्हती काय? रिसावून, रागावून आली आहेस? मी त्यांना काय सांगू की माझ्यासोबत काय झाले? वाईटही माझ्यासोबतच झाले आणि माझ्या पतीचा माझ्यावर विश्वासही बसला नाही, पण मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता.
म्हणूनच मी शांत राहिले. मला पाहायचे होते की आयुष्य आता माझ्याशी कोणता खेळ खेळणार आहे. काही दिवस निघून गेल्यानंतर माझे सासरे मला न्यायला आले. त्यांनी म्हटले, बेटा, इतके दिवस झाले, अजून तू घरी आली नाहीस, म्हणून मी तुला न्यायला आलो आहे. त्यांच्या या प्रेमावर माझ्या घरचे लोक खूप खुश झाले, पण मला त्यांच्यासोबत जायचे नव्हते, कारण मी तर त्यांच्या मुलाशी भांडून आणि झगडून आले होते. माझ्या सास्यांनाही कदाचित हे माहीत असावे की आमचा वाद झाला आहे. म्हणूनच त्यांनी म्हटले, बेटा, जी काही अडचण असेल ती दोघेही बसून सोडवून घ्या. तसा रागवून बसणे हा समस्येवर उपाय नाही, हे सर्व समजावून सांगत ते मला आपल्यासोबत घेऊन आले. मी लाचार होते. मी माझ्या घरच्या लोकांना काहीच सांगू शकत नव्हते, त्यामुळे मला त्यांच्यासोबत जावेच लागले. जेव्हा मी परत आले, तेव्हा माझ्या पतीचा चेहरा बरा नव्हता. त्यांनी मला टोमणा मारत म्हटले, ज्या माणसावर तू संशय घेत होतीस, तोच तुला परत न्यायला आला आहे. बाकी मी तर तुला कधीच परत आणायला नसतो आलो. माझा काहीही दोष नसताना मला त्यांच्यासमोर लाजिरवाणी व्हावे लागले आणि माफी मागावी लागली. खूप अडचणींनी सर्व काही नीट झाले. आता मी शांत राहू लागले होते आणि माझ्या पतीशी कोणतीही बोलचाल बंद केली होती, पण माझ्या सास्यांचा तोच नित्यक्रम चालू होता. तेच स्वयंपाक बनवत असता आणि वारंवार त्यांचे जेवण जेवल्यानंतर मला गाढ झोप येत असे. हे जे काही चालले होते, ते मला काही समजत नव्हते होते. मी काय करावे? मी कितीही प्रयत्न केला तरी मला झोप येतच असे. मी कोणाशी बोलू शकत नव्हते. मला काहीच समजत नव्हते. आयुष्य विचित्र होत चालले होते आणि तसेच झाले होते, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मला आता स्वतःचीच चीड येऊ लागली होती. मी काय होते आणि काय बनले आहे? आयुष्य अशाच प्रकारे निघून जात होते. माझ्या सास्यांना माझ्या या सवयीचा अंदाज आला होता, त्यामुळे ते माझ्याशी फारसे बोलत नव्हते, पण स्वयंपाक बनवण्याचा सिलसिला असाच चालू राहिला. खरे तर माझ्या सास्यांच्या हातात खूप चव होती. जो कोणी एकदा माझ्या सास्यांच्या हातचा स्वयंपाक जेवत असे, तो त्यांच्या जेवणाचा दिवाणा होत असे, पण मला तर आता त्यांच्या जेवणाचा तिरस्कार वाटू लागला होता. जगण्यासाठी खावे लागत होते. तिघांच्या घरात आता स्वतःसाठी वेगळा स्वयंपाकही बनवू शकत नव्हते. परंतु असे म्हणतात ना की जेव्हा मनुष्य पूर्णपणे लाचार होतो, तेव्हा वरवाला देव तिथेच रस्ता दाखवतो, जिथून मनुष्य विचारही करू शकत नाही. माझ्यासोबत काहीसे असेच घडले. एक दिवस जेव्हा मी बाजारातून काही सामान आणायला गेले, तेव्हा मला माझी एक जुनी मैत्रीण भेटली. ती माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होती आणि माझ्या पतीच्या ट्रान्सपोर्टच्या कामामुळे दुसऱ्या शहरात निघून गेली होती. आता ती पुन्हा शहरात परत आली होती. आम्ही दोघी बाजारात खरेदी करत असतानाच अचानक माझी तिच्याशी भेट झाली. इतक्या वेळानंतर माझी मैत्रीण भेटल्यामुळे मी खूप खुश झाले. आम्ही दोघींनी एकमेकींना भेटण्याचा बेत आखला आणि आमचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. ती दोनदा माझ्या घरी आली आणि तिने माझे व माझ्या सास्यांचे वागणे लक्षात घेतले. तेव्हा तिने मला प्रश्न विचारला की असे का आहे? मी तिला सर्व हकीकत सांगितली की माझ्यासोबत हे सर्व घडत आहे. आधी तर ती खूप हादरली आणि तिने मला वचन दिले की ती या प्रकरणात माझी मदत करेल. एका दिवशी जेव्हा माझे पती नेहमीप्रमाणे दुसऱ्या शहरात गेले होते, तेव्हा माझ्या सास्यांनी स्वयंपाक बनवला. मी जेवताना थोडं अन्न माझ्या ताटातून काढून लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी तेच झाले जे नेहमी माझ्यासोबत होत होते, पण मी ते अन्न माझ्या मैत्रिणीला दिले, कारण तिचा पती लॅब टेक्निशियन होता, त्यामुळे ते अन्न मध्ये तपासायला दिले. ज्या गोष्टीची मला शंका होती, तीच खरी ठरली. त्या अन्नात झोपेची गोळी मिसळलेली होती. याच कारणामुळे मला लवकर झोप येत असे.
एकदा तर मी विचार केला की हा रिपोर्ट माझ्या पतीला दाखवून द्यावा, पण नंतर मला भीती वाटली की ते म्हणतील तू माझ्या वडिलांवर खोटा आरोप करत आहेस आणि यावेळी ते मला त्यांच्या आयुष्यातूनच हाकलून देतील. या भीतीने माझ्या जिभेला कुलूप लावले. नंतर एका दिवशी, जेव्हा माझे पती घरी नव्हते, माझ्या सास्यांनी स्वयंपाक बनवला. मी माझ्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ते अन्न खाल्ले नाही आणि जसे मी जेवले आहे असे नाटक करू लागले. स्वतःच्या खोलीत जाऊन झोपून गेले. मला पाहायचे होते की मी झोपल्यानंतर माझ्यासोबत काय होते. मला पडून अजून थोडाच वेळ झाला होता की माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. अंगावर काटा आला पण मी शांतपणे पडून राहिले, कारण आज मला या रात्रीवरून पडदा उठवायचा होता. मला पाहायचे होते की माझे सासरे माझ्या खोलीत येऊन काय करतात. मी ठरवून घेतले होते की जर तिथे माझ्यासोबत काही वाईट केले तर मी आरडाओरडा करेन, पण नंतर माझ्या डोक्यात आले की जर मी ओरडले तर कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आता मला स्वतःवरच राग येऊ लागला होता. मी विचार केला की मी या रहस्यावरून पडदा उठवण्यासाठी फोनमध्ये रेकॉर्डिंग का केले नाही. जर हे रेकॉर्ड झाले असते तर सर्व काही सिद्ध झाले असते, पण जे घडायचे होते ते घडले होते. आता मला पाहायचे होते की माझ्या सास्याचे पुढचे पाऊल काय असेल, म्हणूनच मी शांत पडून राहिले. जेव्हा त्यांना खात्री पटली की मी झोपी गेले आहे, तेव्हा ते माझ्या जवळ येऊन बसले, पण नको जाणे का, त्यांना या गोष्टीवर संशय आला की कदाचित मी जागी आहे. ते माझ्या जवळ येऊन बसलेच होते आणि त्यानंतर लगेच उठून निघून गेले. माझ्याकडे स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता, म्हणूनच मी माझ्या पतीला काहीही सांगू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. ती सुद्धा हे सर्व ऐकून खूप अस्वस्थ झाली. तिने म्हटले, तुला हे सर्व तुझ्या पतीला सांगावेच लागेल, पण माझी भीती माझ्यावर हवी झाली होती. मी माझ्या पतीला काहीच सांगू शकत नव्हते. आता तर माझे डोकेही काम करणे बंद झाले होते. मला काहीच समजत नव्हते की मी काय करावे. माझ्या मैत्रिणीने मला मदत केली आणि म्हटले, मी स्वतः या प्रकरणात तुझ्या पतीशी बोलेन. एका दिवशी संधी साधून तिने आमच्या दोघांना जेवायला बोलावले. माझ्या मैत्रिणीने बोलणे सुरू केले. ती गोष्ट ऐकून माझे पती रागावून उभे राहिले. ते माझ्या मैत्रिणीवर नाराज झाले, पण जेव्हा त्यांना शांतपणे सांगण्यात आले की बघा, तुम्ही आधी गोष्ट जाणून घ्या, जर माझी गोष्ट खोटी ठरली तर तिला सोडून द्या, पण जर हे सत्य सिद्ध झाले तर मग तुम्हाला हवे ते करा. मी माझे आयुष्य पणाला लावून माझी निर्दोषता सिद्ध करायला तयार झाले होते. आता आम्हाला काहीसे असे करायचे होते, जेणेकरून माझ्या सास्यांना कळूही नये आणि त्यांचा पर्दाफाशही व्हावा. माझ्या मैत्रिणीने माझ्या पतीला तो रिपोर्ट दाखवला होता, जो स्वयंपाक बनवताना, ज्यात औषध टाकले होते, वापरला होता. कदाचित याच कारणामुळे माझे पती हे सगळे करायला तयार झाले. जवळपास एका आठवड्यानंतर माझ्या पतींनी त्यांच्या वडिलांना, की जे प्रत्यक्षात तिचे सासरे आहेत, सांगितले की त्यांना काही आवश्यक कामासाठी दुसऱ्या शहरात जायचे आहे. माझे सासरे हे ऐकून खुश झाले आणि त्यांनी म्हटले, तू अवश्य जा. माझे पती घरातून तयार होऊन निघून गेले, पण ते दुसऱ्या शहरात गेले नाहीत, तर ते आपल्या एका मित्राच्या घरी निघून गेले. नेहमीप्रमाणे माझ्या सास्यांनी स्वयंपाक बनवला. ते स्वयंपाक बनवण्यात व्यस्त असतानाच माझे पती चुपचाप घरात आले आणि खोलीत जाऊन लपून बसले. सास्यांना या गोष्टीची कुणकुणही लागली नाही. मी चुपचाप ते जेवण जेवले, कारण मला माहीत होते की जेवल्यानंतर मला झोप येईल, पण माझे पती आधीपासूनच खोलीत उपस्थित होते, त्यामुळे मला कोणतीही भीती नव्हती. मी पोटभरून खाल्ले आणि नेहमीप्रमाणे मला झोप येऊ लागली. मी खोलीत गेले आणि पतीला सांगितले, मला झोप येत आहे,
मी जेवून चुकले आहे आणि आता जे काही करायचे आहे ते तुम्हालाच करायचे आहे. मी तर बिछाण्यावर पडल्याबरोबर झोपी जाईल. मला माहीत नव्हते की रात्री काय झाले, पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझे सासरे आणि पती दोघेही घरात नव्हते. मला माहीत नव्हते की ते कुठे आहेत. खूप भीती वाटत असतानाही जेव्हा ते दोघे घरी आले नाही, तेव्हा मी अस्वस्थ झाले. मी दोघांच्या फोनवर नंबर लावले, पण त्यांचे नंबर बंद येत होते. माझ्यासाठी सर्व काही खूप खतरनाक ठरू शकले असते, पण मला माहीत नव्हते की ते दोघे कुठे आहेत. थोडा वेळ ते आले नाहीत तर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला सर्व हकीकत सांगितली. माझ्या मैत्रिणीने माझी समजून घातली, पण संध्याकाळपर्यंत त्या दोघांचा कोणताही पत्ता लागला नाही. या कारणामुळे माझी प्रकृती ढासळली होती. मला स्वतःवरच राग येत होता. मी विचार केला की मी आजच जेवण का जेवले असते. जर मी जेवले नसते तर मला कळले असते ना की काय झाले आहे. कारण आज नेहमीप्रमाणे माझ्या कपड्यांवर घाण लागलेली नव्हती. मी खूप अस्वस्थ झाले होते. संध्याकाळपासून रात्र झाली, पण माझ्या पतीचा आणि सास्यांचा काहीही पत्ता लागला नाही. माझी मैत्रीण वारंवार सांगत होती की तू पोलिसात तक्रार करायला हवी, पण मी चिंतेत होते की पोलिसांना काय सांगावे की ते दोघे घरातून कसे आणि का गायब झाले आहेत. म्हणूनच मला वाट पाहावी लागली. या गोष्टीला पूर्ण 2 दिवस झाले होते, तरी माझ्या पतीचा आणि सास्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. नाईलाजाने मी माझ्या भावाला फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. माझा भाऊ आणि माझे वडील घरी आले. जेव्हा त्यांना सर्व गोष्टीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी मला खूप दम भरला आणि म्हणाले, तू आम्हाला आधी का सांगितलंस नाही. त्यांचा एक मित्र पोलिसात होता. त्यांनी त्याला विश्वासात घेतले आणि सर्व हकीकत सांगितली. पोलिसांचे स्वतःचे खबरी असतात. पोलिसांनी आपले काम केले आणि जाने कसे फोन ट्रेस केले आणि पुरावे शोधले. रात्री माझे पती आणि सासरे दोघेही घरी आले. माझे पती बेभान, बेसूध होते आणि माझे सासरे विचित्र गोष्टी बोलत होते, जणू त्यांचे डोके त्यांच्या नियंत्रणातच नव्हते. हे सर्व पाहून मी खूप अस्वस्थ झाले. माझ्या भावाने मला सावरले आणि म्हटले, यांना आत्ताच डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, सर्व गोष्टीचे सत्य समोर येईल. जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले, तेव्हा समजले की माझ्या पतीलाही बेशुद्ध करण्याचे औषध देण्यात आले होते. पोलिसांनी आपले काम करून निघून गेले, पण आता मला हे जाणून घ्यायचे होते की हे सर्व कसे झाले आणि का. मी त्या दोघांना थेट प्रश्न विचारले की हे सगळे काय आहे. माझ्या पतींनी सांगितले, जसे तू मला सांगितले होते तसेच तू झोपी गेल्यानंतर वडील घाबरत घाबरत तुझ्या खोलीत आले. त्यांची विचित्र अवस्था पाहून मला भीती वाटली. जसे ते तुझ्या पलंगाच्या जवळ आले, माझ्याकडून सहन झाले नाही आणि मी त्यांना मोठ्याने हाक मारली. माझा आवाज ऐकून ते घाबरले आणि मी त्यांना काही बोलण्यापूर्वीच मला असे वाटले की खोलीत दुसरे कोणीतरी आहे. मी त्याला पाहू शकेन त्यापूर्वीच मला माझ्या गव्हाणावर सुई टोचल्याचा भास झाला. त्यानंतर मला काहीच भान राहिले नाही. नंतर मी सास्यांना विचारले, आता तुम्ही सांगा की हे सर्व काय आहे. कारण आता सर्व सत्य फक्त तुम्हीच सांगू शकता. त्यांनी म्हटले, बेटा, मला स्वतःलाच ठाऊक नव्हते की माझ्यासोबत काय होत आहे. असे होते की तुला आणि माझ्या मुलाला कोणतेही अपत्य नव्हते आणि लग्नाला 4 वर्षांहून अधिक काळ लोटला होता, तरीही कोणतेही अपत्य झाले नव्हते. मी काही स्त्री थोडीच आहे की या विषयावर तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकेन. मी एकदा मित्रांमध्ये बसलो असताना या गोष्टीचा उल्लेख केला, तर माझ्या एका मित्राने सांगितले की एक डॉक्टर आहेत जे पंडितही आहेत. जर त्यांच्याकडून एखादे औषध आणून आपल्या सुनेला दिले, तर तिला अपत्यप्राप्ती होईल.
मी तर फक्त अपत्यप्राप्तीच्या लालसेने त्या माणसाकडे गेलो, जसे तो सांगत राहिला मी तसेच करत राहिलो. तो म्हणाला की झोपेची गोळी जेवणात मिसळून दे, तर मी तेच करत असे. त्यानंतर तो मला निरनिराळ्या प्रकारचे विधी सांगत असे आणि मी ते करत असे. कधी तुझ्या अथावरून काहीतरी उतरवून घेत असे, कधी तुझ्या हाताने कोंबडीचा बळी चढवायला लावत असे, तर कधी कबुतराचा, कारण तू बेशुद्ध होत असलीस, त्यामुळे तुझा हात धरून हे सर्व करून घेत असे. ज्या काही विचित्र गोष्टी तो सांगत असे, त्या मी माझ्या मुलाच्या आनंदासाठी करत होतो. कधीकधी तर मला असे वाटायचे की माझे डोके कोणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे, मला ते सर्व करायचे नव्हते, तरीही माझ्याकडून ते सर्व आपोआप होत गेले. त्या रात्री जेव्हा माझ्या मुलाने मला हाक मारली, ते शेवटचे काम होते, पण जसा माझ्या मुलाने मला आवाज दिला मी घाबरलो. त्यानंतर मला असे वाटले की माझे डोके कोणाच्या तरी नियंत्रणातून बाहेर गेले आणि आता त्यानंतर मला काहीच आठवत नाही. आता आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्या डॉक्टरकडे होते, म्हणूनच मी माझ्या सास्यांना आणि पतीला घेऊन त्या डॉक्टरकडे गेले. माझ्या भावाने त्याच्या पोलिसांच्या मित्रालाही या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. पोलीसही तिथे पोहोचले. जेव्हा पोलिसांनी त्या डायरेक्टरला अटक केली, तेव्हा त्याने सांगितले की तो डॉक्टर नसून केवळ एक तांत्रिक आहे आणि काळ्या जादूमध्ये निष्णात आहे. सुशिक्षित लोक तांत्रिकाकडे येत नाहीत, म्हणूनच तो डॉक्टरांच्या वेशात राहत असे. त्याने सांगितले की ज्या रात्री माझे पती खोलीत होते, तो शेवटचा विधी होता, तो स्वतःही खोलीत उपस्थित होता. त्याने सांगितले की त्या शेवटच्या तंत्राद्वारे माझा आत्मा त्याच्या नियंत्रणाखाली आला असता, पण कदाचित माझे आणि माझ्या पतीचे नशीब चांगले होते, म्हणून वरवाल्याने, देवाने, आम्हाला शेवटच्या वेळी वाचवले. त्या डॉक्टरकडे गेले. माझ्या भावाने त्याच्या आम्ही एवढ्या मोठ्या शापातून सुटलो. तो माझ्या सास्यांना आणि पतीला स्वतःसोबत घेऊन गेला होता. त्यांना बळी द्यायचा होता, जेणेकरून जे काम अपूर्ण राहिले होते ते पूर्ण करता आले असते. असे म्हटले जाते की नेहमी डोळ्यांनी पाहिलेले सत्यच असते असे नाही आणि कोणतेही वाईट काम जरी चांगल्या हेतूने केले तरी त्याचे नुकसानच होते. सुख नेहमी ईश्वराकडेच मागितले पाहिजे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.